जास्त वाढतं। मी आता अखिलकडे जातो आणि त्यानंतर मी केशव उपाध्यायांकडे जाईन। अखिल, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत याचा उत्साह सगळीकडे बघायला मिळाला आणि उद्धव ठाकरे अगदी म्हणजे उद्धव ठाकरेंची ही वस्तुता प्रकृती नाही इतक्या खुलेपणाने बोलणं, उलट जास्त ते धोरणी मानले जातात। पण उद्धव ठाकरे मनमोकळेपणाने म्हणतायत एकत्र आलोय, एकत्र राहू, एकत्र लढूया असं त्यांनी परवा सुद्धा परत शिक्षकांच्या मोर्चाच्या आंदोलनाच्या वेळी बोललेले आहेत। पण मनसेकडून कोणताही संकेत या बाबतीत येत नाहीये आणि हे जे सांकेतिक मौन आहे अखिल, त्या मौनाची भाषांतर कशी करायची? सर्वप्रथम तर मी आपले आणि एबीपी माझाचे अभिनंदन मला करायचे सर्वप्रथम, कारण आज खूप दिवसांनी सकाळपासून एबीपी माझावरती एक एज्युकेशन स्कॅम जो धनगर विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल करण्यात येत होता, त्याच्यात बनावट हॉस्टेलमध्ये करोडोचा जो काय घोटाळा झाला तो वारंवार सकाळपासून एबीपी माझा ती बातमी लावून धरत आहे। काय अशाच प्रकारच्या बातम्या या गेल्या काही दिवस मागे पडलेल्या आहेत, कारण युती, आघाडी, अजून काय होणार, मराठी भाषा, हे सगळं जरी खरं असलं तरी हे भाजपचा जो काय अजेंडा आहे ना त्याच्यावर आपण सगळे खेळतोय। महत्वाचे विषय सगळे राहतात बाजूला, फक्त याच विषयावरती आता तुमच्या प्रश्नावर येतो मी। प्रश्न तुमचा असा होता की युतीबद्दल काय, तर मला असं वाटतं संजय राऊत साहेबांनी अशा प्रकारचं कुठलं विधानच केलेलं नाहीये। ते काय स्वतःहून प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे सांगायला आले नव्हते, तर त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी त्या प्रश्नाला खुलेपणाने उत्तर दिलेलं आहे। बरं, आणि ते उत्तरच सुस्पष्ट आहे। त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की लोकांचा दबाव आहे, महाराष्ट्रातनं समाजातनं दबाव आहे, पण युती होणार नाही होणार, कधी होणार, कशी होणार ते स्वतः बोलले की वेळ आल्यावर कळेल। खरं तर आम्ही कुठे घाई करतच नाही आहोत, घाई लागलेली आहे हे आपले जे काही पत्रकार मित्र असतात ते रोज प्रश्न विचारण्याच्या ओघात त्यांना घाई असते ती, तर त्याला उत्तर स्पष्टपणे दिलं तर आपण त्याचा असं विपर्यास करतो की आम्ही घाई करतोय, आम्हाला युती करायची आहे। तर युती जेव्हा व्हायची आहे तेव्हा ती योग्य वेळी होईल, योग्य ठिकाणी योग्य फोरमवर त्याच्याबद्दल चर्चा होईल। आणि जिथे संजय राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे, मला वाटतं त्याच्यात काही चुकीचं सांगितलेलं नाहीये। इंडिया ब्लॉक, इंडिया आघाडी जी होती ती देशासाठी होती, महाविकास आघाडी होती ती राज्यासाठी होती। आता माझ्या आधी विद्याताई बोलल्यात, सचिनजी बोलले, त्यांनी पण स्पष्ट केलंय की ह्याच्या आधी पण जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीची युती होती तेव्हा त्यांनी स्वतंत्र पण लढलेले आहेत। तर जी काय स्थानिक पातळीवरची निवडणूक असते ती स्थानिक लेवलला ठरवली जाते, तर तशी जेव्हा वेळ येईल तेव्हा ठरवली जाईल। यापूर्वी जर तुम्हाला माहिती असेल चंद्रपूरचं जर आपण उदाहरण घेतलं, मग ती बाजार समिती असेल किंवा स्थानिक स्वराज्य असतील, तर तिथे काँग्रेस आणि भाजपची पण युती झालेली। बरं, तर ते तर स्थानिक पातळीवरचा विषय, ते तेव्हाच तेव्हा बघितलं जाईल। बरं अखिल, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आणि मी अगदी सहमतच आहे त्याच्यामध्ये। फक्त जो तुम्ही म्हणाल की पत्रकारांना घाई झाली अर्थ काढायची, पण आम्ही एकत्र लढणार आहोत हे विधान तर पत्रकारांनी केलं नव्हतं, ते तर आपल्या नेत्यांनी केलं होतं। आमचा प्रश्न असा आहे की या विधानाला सहकार्य किंवा सकारात्मक प्रतिसाद देणारं विधान त्या मेळाव्यापासून आजतागायत मनसेकडून नाही करण्यात आलं, हा प्रश्न आहे। तुम्ही असं सुद्धा म्हणालात की संजय राऊतांना कोणीतरी प्रश्न विचारला, त्या ओघात ते बोलून गेले। मविया कशासाठी आहे किंवा कशासाठी नाही असा कोणताच निर्णय कधी झाल्याचा ऐकिवात नाहीये। मविया ही मुळात आघाडी म्हणून एकत्र झाली आणि त्यांनी शेवटपर्यंत एकमेकांमध्ये संवाद ठेवला, जागा सोडल्या घेतल्या, लोकसभा विधानसभा एकत्र लढवलेली आहे। आणि या पार्श्वभूमीवर जेव्हा संजय राऊत म्हणतात की आता मनसे आम्ही सोबत आहोत, आता बाकीचं काय ते इंडिपेंडेंट बघून, त्यावेळी अर्थ असा होतो की मग